हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि माझी डबाची तयारी चाललेली आहे सध्याला. आणि मी बनवत आहे तोंडल्याची भाजी. तोंडल्याची भाजी तर तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाहिली असेल. अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा, खूप छान होते. आज डब्यासाठी तोंडल्याची भाजी आणि चपाती बनवलेली होती. अगदी साधी, सोपी आणि एकदम सुटसुटीत ही रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक देखील आहे. घरी काय होतं, आपण जास्त तोंडली आणलं जात नाही किंवा तोंडल्याची भाजी खाल्ली जात नाही. पण जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली की तोंडल्याची भाजी नक्कीच खाल्ली जाते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी अशी जरा तडका मारून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे. हे सर्व तेल कडकडीत झाल्यानंतरच टाकायचं आहे. एकदम छान फोडणी बसते याने सुद्धा. आता आपलं लसूण परतलं की त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे मी. तो देखील चांगला असा परतवून घ्यायचा आहे. सकाळी सकाळी डब्याला काय बनवायचं हा सर्वांचाच प्रश्न असतो. पण अशा पद्धतीने आपण जर भाज्या नियोजनपूर्वक आणल्या भाजी घेतानाच, तर असं आपल्याला ऐनवेळी विचार करायला पडत नाही की आपण भाजीला काय बनवावं. नंतर मी कांदा थोडासा परतला की त्यामध्ये 2 चमचे असं घरचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला असं टाकून परत फोडणी पूर्ण हलवून घेतलेलं आहे सर्व साहित्य असं. आता कांदा छान असा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. हे टोमॅटो आहेत लाल 2 घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील आणि चांगले असे परतवून घ्यायचे आहे. खूप कमी साहित्यात बनते ही भाजी. तुम्ही यामध्ये मुगाची डाळसुद्धा असं धुवून घालायची, 1 वाटी छान लागते मुगाची डाळसुद्धा. आता इथं उभे चिरून घेतलेले आहेत मी. आधी हे तोंडली धुवायचे, उभे चिरायचे आहेत. आता हे तोंडले फोडणीत टाकून घेऊन चांगलं हलवून घेतलेलं आहे. फक्त तोंडल्यांना शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यामुळे एक 10 ते 15 मिनटं मिडियम गॅसवरती, आधी मोठा गॅस थोडा करायचा आणि नंतर बारीक ते मिडियम साईड असं गॅस करून छान तोंडली शिजवून घ्यायची आहेत. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तोंडली असं नुसती खाल्ली भाजी न करता तरी देखील चांगलंच आहे. आपण सॅलड खातो तसं खाल्लं तरी पण तोंडली हे खूप पौष्टिक असतात. आपलं उष्णता कमी करण्याचं काम हे तोंडली करत असतात आपल्या शरीरामधलं. त्यामुळं आठवड्यातून एकदा का होईना तोंडली नक्कीच खावं. आता मीठ टाकून घेतल्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकलेली आहे. यात तुम्ही हवा असल्यास शेंगदाण्याचं कूटसुद्धा जाडसर असं टाकू शकता. पण अशीच ही भाजी खूपच छान लागते. फक्त ह्याला शिजवायचं चांगलं. जर शिजलं नाही चांगलं तर अशी ही फोडी जरा अशा करकर लागतात. त्यामुळं चांगलं शिजवून घ्यायचं याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक झाकण ठेवून याला मी आता 10 ते 15 मिनटं छान असं शिजवून घेते. आता माझी भाजी शिजती आहे. पण इथं काय होतं की बाहेर तुम्हाला मी काही बोलत होते पण इथून बाहेर गाड्यांचा आवाज येत होता. त्यामुळं मला परत व्हॉइस ओव्हर करावं लागलं. खूप छान होते ही भाजी असं मला तुम्हाला म्हणायचं होतं. आता इथं सकाळच्या मुलांचा डबा असतो, मिस्टरांचं ऑफिस असतं, त्यासाठी तर मला चपात्या लाटून घ्यायच्या होत्या. एकीकडं भाजी शिजायला ठेवली, एकीकडं दूध ठेवलं आणि एकीकडं मी चपात्याला असं लाटून घेत आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला एकाच टायमाला 3 ते 4 असं कामं करावं लागतं. तेव्हा कुठं कामं वेळेत होतात. आपल्याला सकाळी काय भाजी बनवायची आहे हे संध्याकाळीच आपण सर्व नियोजन करून ठेवायचं आहे. मी भाजी संध्याकाळी भेंडी वगैरे असेल तरच असं चिरून वगैरे ठेवते. पण अशा जर काही भाज्या असल्या किंवा पालेभाज्या वगैरे असतील तर सकाळीच चिरायच्या त्या. कारण आपण चिरून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यातलं सर्व सत्व निघून जातं ना, आपल्याला खाली काहीच राहत नाही. त्यामुळं भाज्या सकाळी जरा थोडंसं लवकर उठूनच चिरायच्या. आता मी तोंडली देखील सकाळी चिरून घेतलेली होती छान अशी. चिरायला अगदी 10 ते 15 मिनटं लागतात. पण ते रात्री काम करून ठेवल्याने त्यातले सत्व सगळे नष्ट होतात.
त्यामुळं कधी हे सगळं डब्बा करताना आपण लसूण वगैरे सोलून ठेवायचं ठीक आहे, पण असं कांदा कापणे किंवा कुठल्या भाज्या कापणे, काही मोजक्याच भाज्या असतात त्या अशा रात्री चिरून वगैरे ठेवायच्या, जशी की गवार असन किंवा दुसऱ्या असं जाड जाड काय भाज्या असतील, बीन्स वगैरे, फ्लॉवर निवडायचा. ह्या भाज्या आपण संध्याकाळी निवडून ठेवू शकतो. पण अशा भाज्या ज्या पाणी सुट्ट भाज्यांना त्या आपण सकाळी चिरून घ्यायच्या, म्हणजे छान टवटवीत आपली भाजी आणि मस्त पण लागते आणि भाज्या पण चांगल्या आपल्याला माहीत असते की बाबा आपण सकाळी चिरलंय, त्यामुळं आपल्याला देखील समाधान एक वेगळंच भेटतं. आता इथं भाजी माझी शिजवून झालेली आहे पाहू शकता, आणि डब्यासाठी जितक्या लागतील तितक्या चपात्या 10-15 माझ्या इथं बनवून झालेल्या होत्या. सकाळची घाई गडबडी डब्यासाठी झाली की दुपारी देखील दुसरं बनवावं लागतं इथं. आता सकाळी डब्यासाठी इतकंच खातात, पण सकाळी हे भाजी चपाती केलेली तुमच्या घरी खातात की नाही मुलं वगैरे मला नक्की सांगा. आमच्या तर घरी असं खात नाही, दुपारी परत वेगळं बनवावं लागतं काहीतरी. आता हे पहा भाजी झालेली आहे आपले बनवून. आता तुम्ही देखील अशा प्रकारची भाजी नक्कीच बनवा. मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.